नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। ए यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई। भजती तयात मीही तैसाची भजे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवंताने ज्या काळामध्ये धर्माची हानी होते आणि अधर्माचा उत्कर्ष होऊन धर्माचा पराभव होतो, त्या काळामध्ये मी माझं अव्यक्तपण आठवत नाही, अजत्वाचा भावही बाजूला ठेवतो आणि साकार रूपाने प्रगट होतो। आकाराला आल्यानंतर साधूंचं रक्षण, दुष्टांचा विनाश आणि धर्माची सम्यक प्रकारे स्थापना करावी याकरिता मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो आणि माझं जन्मरहित असतानाही अवताराला येणं, स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं क्रिया किंवा कर्म नसतानाही दिव्य कर्म करणं, हे अविकार जो जाणतो तो परममुक्त आहे। तो देहाच्या संगतीमध्ये कर्म करू लागला तरी त्याला कर्माचा लेप लागत नाही, किंवा तो देहामध्ये जरी राहू लागला तरी देहाचे षडभाव विकार त्याला स्पर्श करत नाही, कारण माझं जन्म कर्म अतिशय दिव्य आहे। प्राकृत असणाऱ्या मनुष्याला स्वतःच्या बुद्धीने माझ्या जन्माचा कर्माचा विचार करणं शक्य नाही, पण जो यथार्थपणाने जाणतो तो या देहाचा परित्याग झाल्यानंतर पुन्हा जन्माला प्राप्त होत नाही, अर्थात तो मोक्षाला प्राप्त होतो। माम एति अर्जुन, तो मत स्वरूपाला प्राप्त होतो। जे भगवत स्वरूपाला प्राप्त होतात त्यांच्या ठिकाणी काही लक्षणं प्रगट झालेली दिसतात आणि त्या लक्षणांचा विचार 10व्या श्लोकामध्ये आलेला आहे। ज्यांच्या अंतकरणामध्ये विषयाची आसक्ती, त्याला राग असं म्हणतात। परमार्थामध्ये आपण प्रवेश केला, पण आपल्या जीवनाची उपजीविका कशी होईल याप्रमाणे असणारा जो त्रास, याला भय असं म्हणतात। आणि हा परमार्थ मार्ग अत्यंत उच्छेदक आहे, असं परमार्थ मार्गाच्या विषयी तिटकारा किंवा द्वेषाचा भाव जर येत असेल तर याला क्रोध असं म्हणतात। ज्यांच्या मनातून विगतः राग भय क्रोधः, सगळ्या प्रकारची आसक्ती, भीती, द्वेष किंवा क्रोध निघून गेलेला आहे। स्वरूपाने पाहिलं तर जे मनमय झाले आहे। आपल्याकडे 2 शब्द येतात, तन्मय आणि दुसरा आहे मनमय। आता हे तत्सर्वनाम आहे, यामध्ये सुद्धा सर्वनामच आहे। मदभावाला प्राप्त झाला याला मनमय असं म्हणतात, आणि तत्स्वरूपाला प्राप्त झाला त्याला तन्मय असं म्हणतात। मय शब्द हा 3 अर्थाने वापरला जातो। एक मय शब्दाचा अर्थ होतो प्राचुर्य म्हणजे आधिक्य, दुसरा मय शब्दाचा अर्थ आहे विकार, आणि तिसरा मय शब्दाचा अर्थ होतो तत्स्वरूप होऊन जाणं। जसं की पाऊस पडला, संपूर्ण पृथ्वी जलमय होऊन गेली, याचा अर्थ जलाचं पाण्याचं आधिक्य झालं। समोर दिसणारा घट हा मृण्मय स्वरूपाचा आहे, म्हणजे मातीचा विकार आहे। जलमयामध्ये प्राचुर्य, मृण्मय शब्दामध्ये विकार, आणि तन्मय किंवा मनमय शब्द आला तो स्वरूप अर्थाने घ्यायचा आहे। जे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले, काया वाचा मनाने ज्यांनी माझाच आश्रय केलेला आहे, असे पुष्कळ भक्त ज्यांनी परमात्म स्वरूपाचं ज्ञान ग्रहण करत असताना ब्रह्मज्ञान संपादन करणं हे जगातलं सगळ्यात मोठं तप आहे, सगळ्यात मोठं तप। आणि या तपाला दुसऱ्या कोणत्याही तपाची आवश्यकता नाही। तपाने मनुष्य शुद्ध होत असतो, म्हणून ज्ञानोबाने पण शब्द वापरला आहे बघा, तपो ज्ञाने चोखाळली। जे तप ज्ञानाने 2 अर्थ होता, तपाने किंवा ज्ञानाने। आणि दुसरा एकच अर्थ घेतला तर ज्ञान हेच तप आहे, आणि या ज्ञानस्वरूप तपाने जे अत्यंत शुद्ध झाले त्यामुळे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले। पोताहा मदभावम आगताहा,
माझ्या स्वरूपाला ते आलेले आहेत, असा या श्लोकाचा आपण भाव पाहिला. यावर चिंतन करत असताना काल आपण 2 ओव्याचा थोडासा जलद अर्थ पाहिला, त्याचा काही विस्तार केला नाही. ते मदभावासह जे आले, मी तेची ते होणे ठेले, जे मज तया उरले पदर नाही. भगवान म्हणतात 63 क्रमांकाच्या ओळीमध्ये, अर्जुना ते मदभावाला अर्थात माझ्या स्वरूपाला सहज प्राप्त झाले. त्याचे 2-3 अर्थ होतात. एक ते परमात्म स्वरूपच होते म्हणून सहज प्राप्त झाले, किंवा त्यांना परमात्म प्राप्तीमध्ये कोणताही प्रतिबंध आडवा आला नाही म्हणून ते सहज परमात्म स्वरूपाला प्राप्त झाले. मी तेची ते तत्वतः पाहिलं तर ते आणि मी स्वरूपाने एकच आहे. मग मी आणि ते असे शब्द का वापरला? मी म्हणण्यामध्ये भाव वेगळा येतो आणि ते असं म्हणण्यामध्ये पुन्हा सर्वनामातला भाव वेगळा येतो. वेगळी कथा जाणवत असेल तर त्याला उपाधी कारण असते. उपाधीमुळे भिन्न भिन्न व्यवहार होऊ शकतो. शास्त्रामध्ये उदाहरण असं आलं आहे, आकाशामध्ये सूर्य एकच आहे. जमिनीवर आपण 50 मडके ठेवले मातीचे आणि त्या प्रत्येकामध्ये पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये आकाशस्थ असणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं. मग आता सूर्य आकाशामध्ये एकटाच आहे, पण त्या सूर्याच्या ठिकाणी बिंब भाव आणि घटामध्ये असणाऱ्या सूर्याच्या ठिकाणी प्रतिबिंब भाव, किंवा एक गट शेजारी आहे, दुसरा गट त्याच्या शेजारी आहे, त्या 2 घटामध्ये 2 प्रतिबिंब पडले की नाही? मग आता एकच सूर्य पण त्याचे 2 प्रतिबिंब तयार झाले. याला कारण घट आणि घटातलं पाणी. वास्तविक सूर्य एकच आहे. सूर्य एक असताना सुद्धा त्याच्यावर अनेकत्वाचा धर्म जेव्हा येतो तेव्हा त्याला उपाधी कारण असते. आता हे झालं शास्त्रातलं उदाहरण. याला ज्ञानोबारे प्रमाण देतात. सर्वागटे राम देहादेही एक. उदाहरण सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. आपण तरी 50 घेतले, ज्ञानोबाने हजारो घेतले आहे. म्हणजे 1000 घट ठेवले तर एका सूर्याच्या ठिकाणी 1000 प्रतिबिंब घटामुळे येऊ शकतात. पण तो सूर्याच्या ठिकाणी आलेला जो बिंब भाव आणि घटामध्ये असणाऱ्या ठिकाणी आलेला प्रतिबिंब भाव, हा सगळा भाव कशामुळे आला? हा फक्त उपाधीमुळे आला. आणि घट नावाच्या उपाधी बाजूला केल्या की जसं घट गेला की त्यातलं प्रतिबिंब पण जातं आणि प्रतिबिंबाच्या सापेक्ष म्हणजे प्रतिबिंबामुळे आलेला बिंब भावही निघून जातो आणि फक्त सूर्य शिल्लक राहतो. तसं त्याची असणारी अविद्या उपाधी आणि मज ईश्वराची असणारी माया उपाधी, या 2 उपाधीचा भाग जर बाजूला केला, विचारसागरामध्ये या प्रक्रिया येतात. जीवाचं लक्ष कूटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं असणारं ब्रह्मचैतन्य, हे कूटस्थ आणि ब्रह्म एकच आहे. म्हणून उपाधीचा भाग बाजूला गेला. मी तेची ते तेची मी असे 2 अर्थ होतात. मी तेची ते आणि ते तेची मी. शास्त्रामध्ये याला ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे. या चिंतनात 2 प्रकार. मी ब्रह्म आहे असं म्हटलं की माझ्या ठिकाणची परिच्छिन्नता निघून जाते, आणि ब्रह्मच मी असं म्हटलं की ब्रह्म कोणीतरी दूर आहे, त्या ठिकाणची परोक्ष भ्रांती निघून जाते. तोच भाव इथं आला आहे. ते मदभावासह जे आले, मी तेची ते होणे ठेले. का बरं? त्याचं कारण मजतया पदर उरले नाही. त्याच्यामध्ये न माझ्यामध्ये कोणताही पडदा राहिला नाही. पहिला पडदा आहे अविद्येचा. तैसा आत्मदर्शनी आढळ. असे अविद्येचा जो मळ, सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे अविद्येचा, आणि तो एकदा पडदा दूर केला की मग सहज आमचं ऐक्य प्राप्त होतं. पुढे ज्ञानोबाऱ्यांनी बहुतेक 8व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं आहे. केसाचा पुंजका आणला एका व्यक्तीने आणि त्याच्यावर शुद्ध स्फटिक ठेवला. स्फटिक स्वच्छ असल्यामुळे लांबून पाहिलं तर त्या केसांचं त्याच्यावर प्रतिबिंब पडलं. एका व्यक्तीने त्याला ते न जाणल्यामुळे लांबून पाहिलं आणि त्याला असं वाटलं स्फटिकाला तडे गेले, शिरा दिसू लागल्या ना त्याला ते केसामुळे. आणि त्याला असं वाटलं या स्फटिकाला आपण जोडलं पाहिजे. परत त्याने काय केलं, ज्या केसामुळे तो तडा गेलेला भाव दिसला होता ते केस बाजूला नेले. आता त्या स्फटिकाला पुन्हा सांधायचं काम आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात, केसांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा, ते जव पाहिजे डोळा तव भेदली ऐसी गमते.
पाठी केश पर्वते नेले आणि भेदले पण काही नेनो झाले तरी डांक देऊनी सांदिले शिळे ते काही. एखाद्या धातूला जर छिद्र पडलं त्याला डाग द्यावा लागतो. पूर्वीच्या काळात डाग द्यायच्या, आता सध्याला ती परंपरा नाही. पण मी ते चांगलं पाहिलं आहे. समजा एखादा विहिरीवर एखादा व्यक्ती गेला, ते बादलीने पाणी शेंदून आणतो की नाही, मग त्यात खडकारा आदळला की त्या बकेट फुटून जातात बघा. मग त्याला दुसरा पत्रा लावायचा आणि डाग द्यायचा, हे धातूचा डाग. जुन्या काळामध्ये काही माणसं एड्यावणी करायला लागले की त्यालाही डाग द्यायचे म्हणतात. आता ते कमी झालं. ते असं म्हणतात, गुरुवारी बाबांच्या मुखातून दृष्टांत ऐकला आहे. एक व्यक्ती वाराणसीला गेला, तिथं चांगल्या 10-12 वर्ष तो शिकला. मग आता तो शिकला तर मग त्याने ते पारिभाषिक शब्द सगळे पाठ केले आणि गावाकडं आल्यानंतर आता मग लोकाला सांगितलं, मी इतकं शिकून आलो आहे, थोडंसं प्रवचन ऐका. लोक जमा झाले, कुतूहल असतं लोकाला. आपल्या गावातला विद्यार्थी शिकला. सुरुवातीला त्यांना ते प्रवचन आवडलं. मनुष्य देह दुर्लभ आहे, 84 लाख देहाच्या नंतर येतो, या देहात आल्यानंतर उद्धार करायला पाहिजे. आणि मग त्याने ते शब्द वापरले, अविद्या उपहित चैतन्य, असं घटोपहित चैतन्य, वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, असे शब्द वापरले कठीण कठीण. ते लोक असे कौतूहलाने पाहिजे. सुरुवातीला काही नाही, असा बराच वेळ गेला. लोक म्हणले सुरुवातीला फार चांगला होता हा, बहुतेक याला वेळ लागले. दुसरे लोक म्हणे काय करायचं, काय नाही, डाग द्यायचा म्हणे. एका जाणकारी व्यक्तीने पाहिलं, अरे म्हणे हे गिराईक नाही तुझं, हे काही तुला चांगलं पाहत नाही, तुला वाटतं आनंदाने तू सांगतो, यांना काही समजत नाही. अजून 10-5 मिनटं जर तुझं असं चाललं तुला डाग देतील. सोडून द्या विषय. एखाद्या धातूला जोडणी करायची असेल तर दुसऱ्या धातूचा डाग दिला जातो. पण तसं त्या शिळेला किंवा स्फटिक शिळेला डाग देण्याचं काही कारण नाही. फक्त ज्याच्यामुळे तडे गेले असं वाटत होतं, त्या केसांचा असणारा पुंजका बाजूला नेला की जशी ती शिळा अखंड आहे, त्याची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. तसं आपल्यामध्ये आणि ब्रह्मस्वरूपामध्ये भेद निर्माण करणारी अविद्या आहे. आणि अविद्येचा पडदा बाजूला झाला, जे मज तया उरले पदर नाही, ते मत स्वरूपाला प्राप्तच होतात. किंवा ब्रह्मैवसन ब्रह्मापेती, तो ब्रह्मच असतो, फक्त मध्यंतरी त्याचा भ्रम जावा लागतो. जसं की उदाहरण मारुती बाबाही सांगत असतात, एक ब्राह्मण व्यक्ती आहे, सकाळी प्रातर्विधीला गेला, जानवं कानात होतं, प्रातर्विधीहून माघारी आला. मग आता हातपाय धुतले पाहिजे, स्नान करून गायत्री मंत्राचा उच्चार केला पाहिजे. पण त्याने बाकीचं काहीच केलं नाही, चटई टाकली आणि दुसरेच मंत्र घोकायला प्रारंभ केला. लोकांच्या लक्षात आलं हा नेमकं कुठं गेला होता, त्याला भूत लागलं. मग आता त्याला भूत लागलं तर मांत्रिकाला आणावं लागेल. मांत्रिकाला आणलं आणि त्याच्या अंगातलं भूत काढलं. आता त्याला परत ब्राह्मण करायचं आहे का? तो अगोदरचाच ब्राह्मण आहे, फक्त मध्यंतरी त्याला भूत लागलं ते काढावं लागतं. तसा जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, फक्त त्याला भूत लागलं, देहाला मी म्हणायचं. कवन एक भ्रमलेपणे मी तो नवे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदांत करणे घेऊन ठाके, एरवी होयते तोच आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे. किंवा सिंहाचा छावा चुकला, मेंढ्याच्या कळपात आला. एके दिवशी त्याचं भाग्य उदयाला आलं, पाणी प्यायला सरोवराला आला आणि दुसऱ्या सिंहाने पाहिलं मोठ्या. पण हे आपल्या जातीतलं दिसतंय, मेंढ्याच्या कळपात का राहतं? डरकळी फोडली त्याने, मेंढ्या सगळ्या पळून चालल्यात. सिंहाने उडी मारली आणि छावाला आपल्या पंजामध्ये पकडलं. म्हणे का पळतो? म्हणे जसे बाकीचे तुम्हाला घाबरतात तशी मला भीती वाटते. अरे त्या मेंढ्या आहे, आता तो सिंह आहे ना, ते मला आवडत नाही, मला पटत नाही. संत सांगतात तो का म्हणे कैसे की हो कोठे जीवने राळा, देवची बरे देवची बरे, तो का म्हणे खरे तुम्ही, पण लोकाला आवडत नाही ते. नाही मला हे आवडत नाही, पटत नाही. मग सिंहाने त्याला पकडलं आणि सरोवराच्या जवळ नेलं, सांगितलं पाण्यात पहा. त्याने पाहिलं, जसा माझ्या मुखाची रचना आकार आहे किंवा आयाळ आहे तसं तुझं आहे की नाही? म्हणे हो तसंच आहे. आता मी गर्जना करतो. सिंहाने गर्जना केली, ते गर्जना ऐकली त्याने आणि सिंहाने सांगितलं चल स्वर लाव. छाव्याला सांगितलं तसा तुझाही स्वरच आहे की नाही. गर्जना केल्याबरोबर त्यालाही पटलं की आपण कोण आहे? सिंहच आहे. फक्त भ्रमामुळे ते वाटत होतं
तसं जीवाला अविद्येमुळे वाटतं आहे की मी ब्रह्मस्वरूप नाही, याला विपरीत भावना म्हणतात की मी देहच आहे. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडेला विसरू, आत्मबोधाचा निघता ब्रह्मज्ञानाने जैसा किडाळाचा दोष जाई, तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. ज्याप्रमाणे सोन्याच्या अलंकारातला किडाळाचा दोष हिनकस भाग जर जाळून गेला तर त्याला सोनं करायची गरज नाही, 15 दराचं ते सोनं आपोआपच आहे. तसं जीवाच्या ठिकाणचा मी देह, देहसंबंधी माझे असा संकल्प जरी गेला, तैसा दे अहंकार नाथेला, त्याच्या ठिकाणी मीपणा आहे. हा समूळ जयाचा नाशिला. समूळ म्हणजे मुळासहित, स म्हणजे सहित. मूळ काय, त्याला देहाच्या अहंकाराला मूळ आहे अविद्या, आणि मुळासहित तो अहंकार जर नष्ट झाला तर मग त्याला पुन्हा वेगळं ब्रह्म करायची गरज नाही. तोच परमात्मा संचारा आधीचे आहे, तो परमात्मा अगोदरचाच आहे. फक्त मध्यंतरी त्याने ब्रह्माला कधीपासून मानला, त्या ब्रह्माचं कारण अनादी अनादी. पण अनादी जरी असेल तर ब्रह्मज्ञानाने त्याचा अंत होतो. म्हणून ब्रह्मजीवाचा अनादी आहे पण शांत आहे. जे मज तया उरले पदर नाही, एकदा भेदाचा पदर बाजूला झाला. ते भेदाचे 5 प्रकाराने विचारसागरामध्ये जीव ईश्वराचा, जीवजीवाचा, जीवजडाचा, जडाजडाचा आणि जड ईश्वराचा, हे सगळे भेद निराकृत व्हावे लागतात. सगळे भेद निघून गेले किंवा देश काल वस्तू परिच्छेद गेला, स्वगत सजातीय विजातीय भेद निघून गेला, म्हणजे 11 प्रकारचे भेद झाले आता. आणि सगळेच्या सगळे भेद नाहीसे झाले की तोच परमात्मा संचाला आधीचे आहे. यावर ज्ञानोबाराय उदाहरण देतात. सांग बरं अर्जुना, पितळ नावाचा धातू आहे आणि त्याच्यावर गंधी काळिका असते, त्याला डाग पडतो, कलंक लागतो. ते पितळाचे भांडे असले की नाही तर ते आपल्याला नाही लक्षात येत, पण माता भगिनी त्याला स्वच्छ करतात. आता येणारच आहे कालावधी, हा भाद्रपद महिना संपला की त्यांचे कामं सुरू होतात. ते घर स्वच्छ करायचं, कपडे धुवून काढायचे आणि घासलेले भांडे पुन्हा घासायचे, बाकी काही नाही, ते ठेवून द्यायचे पुन्हा. पण ते तांब आणि पितळ याला जर स्पर्श केला ओल्या हाताने तर आपल्या बोटांचे ठसेसुद्धा त्यावर उमटतात बघा. पितळावर पण डाग लागतात. मग त्याला राखेनं किंवा कधी कधी लिंबाच्या फोडीनं त्याला घासावं लागतं. त्याच्यावर डाग आहे, पण डाग जर निघाला तर पितळ चकाकतं, एवढं चकाकतं की सोन्यालासुद्धा मागं टाकतं, पण थोडेच वेळ, पण परत डाग त्याला लागू शकतो. पण एखाद्या धातू किमयागार व्यक्तीने पितळाच्या ठिकाणी असणारा तो काळीमेचा गंध जर बाजूला काढला तर आता पितळ आणि सोनं यामध्ये फरक राहत नाही. म्हणून जेव्हा त्यातला काळीमेचा भाग, कलंक भाग निघून जातो तेव्हा वेगळं सोनं जोड करण्याची गरज आहे का? अजिबात नाही, कारण ते सोन्या इतकंच चकाकणार आहे. फक्त त्याच्या डाग असल्यामुळे त्याला सोन्या एवढी किंमत देता येत नाही असं म्हणतात. बरं, मी असं ऐकलं आहे की ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही ओव्या होत्या की ते सोनं कसं तयार करायचं. पण असं म्हणतात, जे निळोबारांचं पण प्रमाण आहे की या ज्ञानेश्वरीची रचना जेव्हा झाली तेव्हा त्यामध्ये 10,000 ओव्या होत्या. तुम्ही असं म्हणलं मग आता 9,000च का आहे असं म्हणतात ना. परंपरेने याला काही प्रमाण वगैरे आपल्या पाहण्यात नाही, पण परंपरेने सांगितलं जातं की नाथ महाराजांनी जेव्हा परिष्करण केलं ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण, आता येणार आहे 13 तारखेला, आज 1 तारीख आहे का, मग अजून 10-12 दिवसांनी ज्ञानेश्वरी जयंती येणार आहे. सगळे या त्या दिवशी त्या दिवशी सांगू इतिहास थोडासा. मग ते परिष्करण करत असताना, म्हणजे संशोधन करत असताना, कारण ज्ञानेश्वरीचं फल ब्रह्मप्राप्ती आहे. ए मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. कौतुकाने एखादा व्यक्ती अध्ययन करण्याकरता आला तर ब्रह्मविद्या सोडून देईल आणि धातूपासून सोनं करण्याच्याच मागं लागेल. म्हणून असं म्हणतात की त्या प्रक्रियेच्या काही ओव्या ज्या आहेत त्या ओव्या नाथ महाराजांनी बाजूला ठेवल्या असं म्हणतात. तसे आणखीन एक 18व्या अध्यायामध्ये ओवी बघा. कथी लाचे की जे रूपे रसभावनी. कथिल नावाचा धातू आहे आणि त्याच्या रसाची भावना दिली की त्याचं सोनं आपलं चांदी करता येते.
तिथं आलं आहे कथिलाचे की जे रूपे रसभावनी, ती ओवी तिथं आहे, अर्धीच ओवी. पण ते कोणत्या रसापासून करायची, त्याला कोणत्या झाडाचा पाला आणायचा, ते मग ग्रहणात करायचं का दिवाळीच्या रात्री करायचं, असं त्याचा कालावधी वगैरे आहे ना सगळा. पण तो नाथ महाराजांनी मात्र सांगितला नाही किंवा तो भाग बाजूला ठेवला. नाहीतर लोक ज्ञानेश्वरीची ब्रह्मविद्या सोडून सोन्याच्याच मागं लागले असते. ही तर ओवी आली आहे की नाही. सांगे पितळीची गंधी काळीक, जै फिटली होय निशेख, तै सुवर्ण काय अनेक जोडो जाईजे. सोनं काही वेगळं करण्याची गरज नाही, ते सोनंच आहे. तैसे यम नियमी कडसले, 5 प्रकारचा यम, ते यमनगरीमध्ये राहणारा यम नाही बरं त्या अष्टांग योगामध्ये येणारा यम घ्यायचा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, या 5ला यम म्हणतात. त्यानंतर शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, या 5 प्रकाराला नियम असं म्हणतात. आणि हे अष्टांग योगातले 2 साधन आहे. 10 प्रकारचा यम आणि नियम यांच्याद्वारे कडसले जे शुद्ध झाले, शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, या सगळ्या प्रकारच्या शुद्धीकरता योग फार महत्त्वाचा आहे. कारण अशुद्ध व्यक्ती परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. याकरिता सुमन आणि शुद्धमती हेच असावं लागतं. कसलाही आहार भक्षण करायचा आणि म्हणायचं आम्हाला देव का दिसत नाही, शक्य आहे का? पहिल्यांदा वारकरी व्हावं लागेल, साधना करावी लागेल, आणि जोपर्यंत शुद्धता येत नाही तोपर्यंत दर्शन होणार नाही. काही काही लोक तर्क करतात, आम्हाला देव डोळ्याने का दिसत नाही. अरे सामान्य विषाणूसुद्धा डोळ्यांना दिसत नाही, देव तर फार पुढं आहे. दृश्यते त्वग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शभी, त्याकरता शुद्धी व्हावी लागते. यम नियमी कडसले, तृतीय विभक्ती बरं यामध्ये. यम नियमांच्या द्वारे किंवा यम नियमाने जे शुद्ध झाले, तपोज्ञाने चोखाळले, कायिक, वाचिक, मानसिक. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं तप आहे. या तपाने किंवा अधिक ज्ञानाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने किंवा ज्ञान हेच तप आहे, आणि त्या तपज्ञानाच्या द्वारे चोखाळले, अत्यंत शुद्ध झाले. मी तेची ते झाले. फक्त हा व्यवहार घडला की ते आणि मी एकरूप झालो. पूर्वीच ते आणि मी एकरूप होतो, फक्त भ्रम मानला, मध्यंतरी तो भ्रम निवृत्त झाला की मी आणि ते आता एकरूप झालो. या बाबतीमध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. आता यावर पुन्हा एक शंका येते की प्रभो, ज्यांच्या जीवनामध्ये राग, भय, क्रोध निघून गेला, ज्यांनी तुमचा आश्रय केला, जे ज्ञान नावाच्या तपाने पवित्र झाले, ते तुमच्या स्वरूपाला प्राप्त झाले. याचा अर्थ जे पवित्र आहे ते तुमच्याकडे येतात, आणि जे अपवित्र नाही त्यांना तुमच्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये विषमता आहे. तुम्ही काही लोकांना आपल्या जवळ घेतात, काहींना जवळ घेत नाही, असं येईल की नाही. विषमता आणि नैर्गुण्य नावाचा दोष येईल. तर भगवान म्हणतात, अर्जुना, तो दोष माझ्याकडं नाही. माझ्याकडं दोष का नाही? ज्याची जशी प्रकारची भक्ती असेल तशा प्रकारे त्याला मी फळ देणार आहे. मग आता त्याची जर इच्छाच असेल की मला अर्थ मिळावा, तर मग मी त्याला अर्थ देईल. त्याची इच्छा आहे माझं दुःख नष्ट व्हावं, त्याचं दुःख निवारण करेल. एखाद्याची इच्छा आहे मला ज्ञान व्हावं, जिज्ञासा पूर्ती करेल. एखाद्याची इच्छा आहे मला मोक्ष मिळावा, त्याला मी मोक्ष देईल. मोक्षापलीकडे एखाद्याची इच्छा असेल की मला भक्ती मिळावी, त्याला मी भक्ती प्रदान करतो. मग या सगळ्या फलप्राप्ती करता माझ्यात कुठं विषमता आहे? ज्याची जशी क्रिया असेल, भावना असेल, तसं प्राणी कर्म सापेक्ष फलदाता मी आहे. माझ्यामध्ये विषमता नाही. ती कशी नाही? 11व्या श्लोकामध्ये सांगतात, ये यथा मां प्रपद्यन्ते तान तथा एव भजामि अहम मम वर्तम अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे पार्थ, पृथापृत अर्जुना, ये जे कोणी मनुष्य वर्गातले असणारे सगळे प्राणीगण किंवा मानव मात्र, कारण मनुष्य हा शब्द घेतला याचा अर्थ कर्म करण्याचा आणि भक्ती करण्याचा अधिकार फक्त मानवाला आहे. ये मनुष्याः किंवा ये मानवाः यथा ज्या प्रकाराने माम प्रपद्यन्ते माझी शरणागती करतात किंवा भक्ती करतात, जशा प्रकारे ज्या फलासाठी, ज्या प्रकाराने, ज्या प्रयोजनासाठी माझी भक्ती करतात, माम प्रपद्यन्ते
तान त्या सगळ्या असणाऱ्या भक्तांना तथा एव अहम भजामी, तशाच प्रकारे बिघाड होऊ न देता. नाहीतर एकाने धनप्राप्तीकरता भक्ती केली मी त्याला मोक्ष दिला असं नाही, एखाद्याने मोक्षाकरता भक्ती केली आणि त्याला मी धन दिला असं नाही. ज्याची जशा प्रकारची भक्ती असेल तथा एव त्या प्रकारेच अहम भजामी, मी त्यांचं भजन करतो. इथं भजामी शब्दाचा अर्थ होतो अनुग्रह गृह्णामी, मी तसाच त्याच्यावर अनुग्रह करतो. ज्याच्या मनात ज्या फलासाठी ज्या प्रकारची भक्ती असेल त्याला तेच फल देतो, वेगळं फळ मी त्याला देत नाही. प्रभो, तुम्ही फक्त तुमच्याच भक्ताला फळ देता, इतर असणाऱ्या देवतांची उपासना करणाऱ्या भक्तांना तुम्ही फळ देत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना, परंपरेनं जर पाहिलं तर दुसऱ्या देवाची भक्ती करणारे सुद्धा माझीच भक्ती करत असतात, माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. फक्त त्यांना अज्ञानामुळे ते कळत नाही. मनुष्याहा सर्वशाहा, सगळे असणारे मानव सर्व प्रकारे मम वर्त्म, वर्त्म म्हणजे मार्ग, माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. फक्त अज्ञानामुळे त्यांना ते कळत नाही. म्हणजे इतर देवतांची उपासना जरी ते करत असेल तर त्या देवतांच्या मार्फत फल देणारा मीच आहे, आणि माझी भक्ती करत असेल तर त्यांनाही साक्षात फल देणारा मीच आहे. फक्त मी बदल नाही करत. ज्याची जशी भक्ती असेल तसंच मी फल देतो. विषमता माझी नाही, भक्ती करणाऱ्यावर आहे. उदाहरण देतो म्हणजे या ओव्या कळायला सोप्या जातील. वसुदेवांनी पूर्वजन्मामध्ये तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर प्रभूला विनंती केली, प्रभू तुमच्यासारखा पुत्र मिळावा. भगवान म्हणाले, माझ्यासारखा कोणी नाही, मीच पुत्ररूपाने जन्माला येतो तुमच्या उदरी. प्रभू अवताराला आले आणि अवताराला आल्यानंतर मग वसुदेवांच्या मनात एक भाव निर्माण झाला की भगवंताने आपल्याला ब्रह्मज्ञान सांगावं. भगवान म्हणाले, नाही नाही, आता नाही. यथामं प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, ज्या प्रकारे तुम्ही माझी भक्ती केली असेल तेच फल तुम्हाला मिळणार. आता या जीवनामध्ये आल्यानंतर माझ्याकडून ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा करू नका. पुत्ररूपाने मी अवताराला आलो की नाही, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परिमजन सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. म्हणजे ज्याची जशी भक्ती असेल तसंच परमात्मा फळ देतो. वसुदेवांना ब्रह्मज्ञान भगवंतांनी दिलं नाही, नारदांनी दिलं. पण देवाचा नियम आहे, जशी माझी भक्ती ज्यासाठी कराल तेच फल मी तुम्हाला देणार, यामध्ये किंचितही बदल होऊ देणार नाही. असा भगवंताचा कडक नियम आहे एकदम. त्यामध्ये भगवान अन्यथा करत नाही. पण माझ्याकडं काय विषमता आहे? विषमता भक्ती करणाऱ्यावर आहे आणि आरोप माझ्यावर केला जातो, तसा करू नका. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मिहे तैसाची भजे. एरवी जर विचार करून पाहिला अर्जुना, पाठीमागची ओवी आली ना, यमनियमांच्या द्वारे शुद्ध झाले, तपज्ञानाने निर्मळ झाले आणि ते मत्स्वरूपाला प्राप्त झाले, यामध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. पण दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं, एरवी तरी पहा अर्जुना, जे कोणी असणारे मनुष्य जैसे ज्या प्रकाराने माझ्या ठाई भजती, माझ्या ठिकाणी भक्ती करतात, मग त्यांची कधी काहींची भक्ती आर्तभक्ती असते, काहींची अर्थार्थी, काहींची जिज्ञासापूर्तीसाठी आणि काहींची मोक्षासाठी. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतीन अर्जुन, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी सुद्धा त्यांच्या बाबतीत तैसाची भजे, तशाच प्रकारे मी त्यांच्यावर अनुग्रह करतो, बदल होऊ देत नाही. तैसाची शब्द वापरला बरं, चकार, त्याच्यामध्ये बदल नाही. जसा भाव त्यांचा तसाच प्रतिभावसुद्धा आपला. त्याला साध प्रतिसाद म्हणतात किंवा प्रतिक्रिया असं म्हणतात. तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ. जाहले असे केवळ माझ्या ठाई, परिज्ञाने विननाशिले. जे बुद्धिभेदासे आले त्यांनी एकाची या कल्पिले अनेकत्वे. मनवुनी अभेदी भेद देखती, या अनामया नामे ठेविती. देवी देव म्हणती अचर्चाते, किंवा अज अचर्चाते असा शब्द आला आहे बघा. अज म्हणजे जन्मरहित. दुसरा पाठ घेतला तर
या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जशी ज्याची भक्ती असेल त्याला तशा प्रकारचं फळ मिळतं. व्यवहारामध्ये उदाहरण आहे किंवा शास्त्रामध्ये आलेलं उदाहरण आहे. शास्त्रातलं उदाहरण, भगवान जेव्हा कंसाच्या त्या यज्ञ पाहण्याकरता आले, शिवयज्ञ, शिवाचं एक धनुष्य ठेवलं होतं धनुर्याग पाहण्यासाठी, आमंत्रण दिलं अक्रूराच्या द्वारे आणि आल्यानंतर भगवंताने ते शिवधनुष्य उचललं, त्याला प्रत्यंच्या लावता लावता ते मोडलं आणि त्याचा तो आवाज प्रचंड झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की हा दिसायला बालक आहे पण हा मात्र कोणीतरी भगवंताचा अवतारच आहे. मग कंसाने योजना अशी केली होती की भगवंताला आव्हान द्यायचं आणि आपल्या आखाड्यातले असणारे सगळे काही मल्ल ते एकदाच उतरवायचे आणि भगवंताला कुस्तीच्या निमित्ताने चितपट करून भगवंताची हत्या करायची, वध करायचा. ते भगवान परमात्मा तयार झाले आणि जेव्हा आखाड्यात उतरले तेव्हा मथुरेतले सगळे लोक ते पाहण्याकरता आले होते. मग त्यामध्ये काही वृद्ध स्त्रिया, वृद्ध पुरुष होते, काही तरुण, काही भगवंताच्या वयाचे आणि काही तरुण असणाऱ्या स्त्रिया पण आल्या होत्या. तर तिथं पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवंताचं दर्शन भिन्न भिन्न रूपाने झालं. कंसाला असं वाटलं पाहिल्याबरोबर हा साक्षात यम आहे, यमाच्या रूपात भगवंताचं दर्शन. त्या मल्लयुद्ध करणाऱ्या पहिलवानाला वाटलं वा याला म्हणतात पहिलवान, तसा भगवान दिसू लागला दष्टपुष्ट. वृद्ध स्त्रिया आणि वृद्ध पुरुषांना वाटलं हा तर आपल्या नातवाप्रमाणेच आहे. समवयस्कांना वाटलं हा आपल्या मित्राप्रमाणे आहे आणि तरुण स्त्रियांना असं वाटलं हा प्रत्यक्ष कामदेव आहे. पाहिली आवेद लावी बैसे जीवी जडवणे. मात्र इथं भगवंताचं अनेक रूपात दर्शन का झालं? कारण जे ज्या ज्या नजरेनं पाहत होते त्या त्या नजरेनं परमात्मा त्यांना दिसत होता. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. तशाच प्रकारे माझं दर्शन किंवा त्यांना फळ मिळतं. देखे पहा बरं अर्जुना, मनुष्य जात सकळ, जात म्हणजे समूह, शब्द कसा घेतला आहे? फक्त भारतातले नाही आहे, जगातले सगळे मनुष्य. मनुष्य जात सकळ हे स्वभावतः निसर्गतः भजनशीळ, हे सगळे सेवापरायण आहे. भजसेवाया, प्रत्येक मनुष्य भजन करतो, प्रत्येक मनुष्य सेवा करतो. सेवा भजन करणं हे त्याचं शील म्हणजे स्वभाव आहे. स्वभावतः भजनशील त्याच्या स्वभावात आहे. मग सगळे तर दिसत नाही. काही जण ईश्वराची भक्ती करतात, काही क्षुद्र देवतांची करतात, काही प्रेतांची भक्ती करतात, तर काही भूतांची करतात. हे सगळे भक्तीचे प्रकार भिन्न भिन्न आहे. म्हणजे आम्ही तर कशाचीच भक्ती करत नाही असा एखादा व्यक्ती म्हणेल. सकाळी स्नान तर करत असेल ना, स्नानाच्या द्वारे आपल्या देहाचं अंजन भंजन तरी करत असेल, ती देहाची भक्ती आहे, देहाची सेवाच करतो. प्रत्येक व्यक्ती कोणाची न कोणाची तरी सेवा करतो. प्रत्येक व्यक्ती एखादा साक्षात मंदिरात जात नसेल पण कोणत्या तरी मग कार्यकर्ता असेल तर तो कोणाची न कोणाची भक्ती करतो. काही काही लोक आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचे फोटो नाही ठेवत, नेत्यांचे फोटो ठेवतात. स्वभावतः भजनशील, कारण त्यांच्याही मनामध्ये भक्ती आहेच की, कोणाची का होईना पण ते भक्ती करत असतात. स्वभाव आहे मनुष्याचा. नाहीतर आपल्या देहाची तरी सेवा करतोच की नाही. या देहाला भोजन देणं, चांगल्या प्रकारे स्नान घालणं, सौंदर्य प्रसाधनाचा वापर जास्त प्रमाणात करणं, ही भक्तीच आहे की नाही देहाची. स्वभावतः भजनशील. पण परंपरेनं हा अलीकडचा भाग सोडून द्या. सर्वच्या सर्व परंपरेनं किंवा साक्षात कोणाची जरी भक्ती करत असाल तर त्या सर्वांच्या हृदयात कोण आहे? साक्षात परमात्मा आहे. साक्षात परमात्मा. कोणाचीही भक्ती केली तरी ती भक्ती देवापर्यंतच जाते. आपण एखाद्या व्यक्तीने एखाद्या झाडाच्या फांदीवर पाणी अर्पण केलं, झाडाच्या फांदीवर, आणि एकाने मुळाला अर्पण केलं, तर मुळाला ज्याने अर्पण केलं त्याने साक्षात झाड संतुष्ट होतं. आणि झाडाच्या पानावर पाणी शिंपडलं तर मुळापर्यंत जात नाही ते, पण झाडाला मिळतच नाही असं नाही ना. कमीत कमी त्या झाडावर असणारी पालवी, तिच्यावर असणारा धुलीकण तर जातात की नाही. त्यावर टवटवीतपणा येतो. किंवा झाड जर सुकून जात असेल तर पाणीवर शिंपडल्यामुळे ते थोडंसं ताजंतावानं होतं. पण त्याहीपेक्षा मुळाला पाणी घालणं सगळ्यात चांगलं आहे. साक्षात ईश्वराची भक्ती करणं
सिंचनकरिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. मुळाला सिंचन केलं तर ते साक्षात ईश्वराची भक्ती आहे. आणि बाकी देवदेवतांची भक्ती करणं म्हणजे त्या झाडाच्या पानावर पाणी टाकण्यासारखं आहे. त्यात जास्त काही त्याच्यातून फळ मिळणार नाही. मग आता पानाला जरी एखादा पाणी अर्पण करत असेल तर तीसुद्धा भक्ती झाडाचीच, पण परंपरेनं मानली जाईल, साक्षात नाही. स्वभावतः भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. सर्वच्या सर्व साक्षात परंपरेनं साक्षात करणारे ज्ञानी असतात आणि परंपरेनं भक्ती करणारे मात्र अज्ञानी असतात. झाले असे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विननाशिले. जे बुद्धिभेदासे आले, परंतु अर्जुना त्यांनी केली जाणारी भक्ती ही ज्ञाना वाचून नष्टप्राय झालेली भक्ती आहे. कारण त्यांना साक्षात ज्ञान नाही आहे की हा सर्व परमात्मा आहे असं त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्यांचा भक्तीचा प्रकार नष्टप्राय आहे. त्याचं काय कारण? बुद्धिभेदासे आले. बुद्धिभेदास याचा अर्थ करत असताना भेद शब्द अलीकडे घ्यायचा. भेदबुद्धीला प्राप्त झाले किंवा त्यांची बुद्धी भेदाला प्राप्त झाली, असे दोन अर्थ घेता येईल. एक सामासिक पदामध्ये मागचा शब्द पुढे घ्यायचा असतो. त्याला आणखीन एक प्रमाण. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. तर सेवापती शब्दामध्ये पती शब्द अलीकडे घ्यायचा. अर्थ काय होईल? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन पती सेवा. अभंगात नाही बदल करायचा, अभंग तसाच ठेवायचा, नाही तर नवीन अभंग काढू नका. फक्त अर्थ करत असताना पतिव्रता माऊलींनी पतीची सेवा करावी, हेची विष्णूची महापूजा. म्हणून सेवापती असा शब्द जरी आला तर पती सेवा असा अर्थ करावा. तसं इथं बुद्धिभेदासी आले तर त्याचा भेद शब्द अलीकडे घ्यायचा. ज्ञाना वाचून ते नष्ट झाले म्हणून भेदबुद्धीला प्राप्त झाले. आणि भेदबुद्धीला आल्याबरोबर त्यांनी एकाची यया अनेकत्वे कल्पिले. एकच असणारा परमात्मा मी, त्याच्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना केली. पण या ओवीतला एक भाव शब्द आहे. अनेकत्व हे कल्पित आहे आणि जे कल्पित असतं ते खरं नसतं. आपण आत्ता उदाहरण पाहिलं, आकाशातला सूर्य एक आहे, जमिनीवर आपण 50 मडके ठेवले, त्या प्रत्येकामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. मग आता 50 सूर्य तयार झाले का? एखादा म्हणू शकतो हो 50 सूर्य तयार झाले. अरे पण एका सूर्याच्या ठिकाणी अनेकत्वाची केली गेलेली कल्पना आहे आणि ती कल्पना उपाधीमुळे आहे. तसं अनेक वास्तविक एकच देव आहे. उपनिषदातलं प्रमाण एको देव सर्वभूतेषु गूढः किंवा एकम एव अद्वितीयम ब्रह्म. आपोला तो एक देव करून घ्यावा, तो कोबरांचे प्रमाण आहे. एकच देव आहे, एकम एव अद्वितीयम ब्रह्म किंवा एको देव सर्वभूतेषु गूढः. पण एकाच्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना का केली? कल्पना करणारी भेदाला प्राप्त होणारी बुद्धी आहे. आणि जशी ज्याची बुद्धी भेदाला प्राप्त होते तसे त्याला मग भाव सुचत जातात. म्हणून एकाची या कल्पेले अनेकत्वे परिणाम मनवणी, म्हणजे ज्ञान नाही एकत्वाचं, भेद आला बुद्धीमध्ये आणि कल्पना केली अनेकत्वाची म्हणून अभेदी. ज्या परमात्म्यामध्ये भेद होऊ शकत नाही. भेद म्हणजे विभाग बरं का, भेद म्हणजे वेगळीपणा. ज्याच्यामध्ये भेद होऊ शकत नाही अशाच ठिकाणी पुन्हा भेद देखीती, त्याच्यामध्ये भेद पाहता महापरमात्मा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा सर्वज्ञ, हा अल्पज्ञ असा भेद पाहतात. अभेदी भेद देखती, अभेद आहे ब्रह्मस्वरूप आणि त्याच्या ठिकाणी उपाधीमुळे भेदाची कल्पना करतात. किंवा एकच ईश्वर आहे, एका ईश्वराच्या ठिकाणी अनेकाची कल्पना करतात. या अनामया नामे ठेवेती. वास्तविक देवाला नामही नाही आणि रूपही नाही, त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे नावं ठेवली जातात. किंबहुना देवी देव म्हणती अचर्चाते. चर्चा म्हणजे बोलणं, आणि ज्याच्याविषयी बोलणं केलं जात नाही त्याला म्हणतात अचर्च. अचर्चाते, ज्याच्याविषयी चर्चा करता येत नाही, थोडक्यात तो शब्द प्रमाणाचा विषय नाही, त्याच्या ठिकाणी हा देव झाला, हा आता देवी झाला असं म्हटलं जातं. या ओव्याचा अर्थ लक्षात ठेवा बरं. हा जो चिंतनाचा विषय प्रारंभ झाला, इथला विषय आहे अद्वैत तत्त्वज्ञानाचा. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे चिंतन आहे. हा उपासनेचा भाग नाही आहे. ज्या उपासनेचा भाग येईल तेव्हा अधिकार भेदाने
मग आपल्याकडे पंचायतन देवतांची उपासना सांगितली. वैष्णव, शैव, गाणपत्य, सौर आणि शाक्त अशा 5 प्रकारच्या उपासना सांगितल्या. त्या अधिकार भेदाने सांगितल्या. वेदाचं तात्पर्य किंवा देवाचं तात्पर्य उपासनेच्या माध्यमातून भेद प्रतिपादन करावा असं नाही आहे. तर तुम्ही भेदाचा सुरुवातीला स्वीकार केला तरी पण प्रवास करता करता अभेदापर्यंत गेलं पाहिजे हे सांगण्याचं तात्पर्य आहे. जशा भारतामध्ये अनेक नद्या उगम पावतात, त्या सगळ्या नद्यामध्ये पाणीच आहे, पण सगळ्या नद्या जरी उगम पावल्या तर अंततोगत्वा त्यांनी समुद्रापर्यंत गेलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. जर त्या भेदात राहिल्या तर समुद्राची प्राप्ती नाही होणार. तसं भक्ती उपासनेच्या माध्यमातून अभेदाला प्राप्त व्हावं ही शास्त्राची योजना आहे. म्हणून इथं जरी हा विभाग असेल तर लगेच तात्पर्याचं ग्रहण करत असताना कोणाची निंदा केली असा अर्थ घेऊ नका. तात्पर्य महत्त्वाचं आहे. वास्तविक ब्रह्म कसं आहे, जे सर्वत्र. आता यातला भाव असा आहे, एखाद्या व्यक्तीने कल्पना केली अनेकत्वाची आणि देवाला संकोचित जर केलं, मर्यादित केलं, तर त्याचा देव त्याच्या भावनेमुळे मर्यादित झाला. आणि मर्यादित होणं हे काही परिपूर्णतेचं लक्षण नाही आहे. व्यापकत्व प्राप्त होणं हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. म्हणून जे सर्वत्र या 3 शब्दामध्ये 3 परिच्छेद बाजूला होतात. बरं, सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशात, देश परिच्छेद निघून गेला. सदा सर्व कालात आहे, काल परिच्छेद निघून गेला. आणि सम सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे, वस्तू परिच्छेद निघून गेला. ज्ञानोबाचे 3च शब्द आहे, पण 3 शब्दामध्ये देश, काल, वस्तू, परिच्छेद याला सोडून दिलं तर काय राहतं शिल्लक? परब्रह्मच राहतं. हे लक्षण ब्रह्माचं आहे. एवढ्या 3 शब्दामध्ये पंचदशीमध्ये एक श्लोक आला आहे. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. तिथं किती मोठा शब्द आहे, काय शब्द आहे? न व्यापित्वात देशतंतो, व्यापित्वात, नित्यत्वात आणि सार्वात्म्यात 3 शब्द महत्त्वाचे. तिथं 3 शब्द तिथं वापरले शास्त्रकारांनी. ज्ञानोबांनी मराठीतले 3च वापरले, पण सोपे आहे. सर्वत्र, सदा, सम 7च शब्द आहे, पण 3 परिच्छेदाचं निराकरण केलं आहे. सर्व देशात, सर्वत्र, सर्व कालात, सदा. परमात्मा कोणत्या कालात नाही, भूतकाळात होता, आताही आहे, भविष्यात राहणार. आणि सम आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडिताः समदर्शनः. सम आहे. समपदातून त्याला वस्तू परिच्छेद नाही, सदा पदातून काल परिच्छेद नाही आणि सर्वत्र पदातून देश परिच्छेद नाही, असं ब्रह्म आहे. आणि त्याच्या ठिकाणी सामान्य पुरुष काय करतात? विभाग अधमोत्तम. हा अधम आहे, हा उत्तम आहे असा देवाच्याही ठिकाणी कल्पना करतात, मानवाच्याही ठिकाणी कल्पना करतात. हा मनुष्य श्रेष्ठ आहे आणि हा कनिष्ठ आहे. अरे सर्वत्र परब्रह्म एक रूपाने आहे असा भेदाची विभाग म्हणजे भेद हे कल्पना करतात. त्याचं कारण मती वंशे संभ्रम विवंचिती. आपल्या मतीला वश होऊन, मती वशेवर वंश नाही, मती वशे आपल्या मतीला, आपल्या भेदबुद्धीला वश होऊन संभ्रम, सम्यक प्रकारचा भ्रम, त्याला भ्रांत म्हणतात. आणि त्या भ्रमामुळे विवंचना करतात, मांडतात किंवा चिंतन करतात. म्हणजे तुमची उपासना नाही करत, सर्वांना फल देणारे तुम्ही आहात, तरी पण ते सामान्य देवतांची उपासना का करतात? भगवान म्हणतात त्याचं कारण सामान्य देवतेपासून त्यांना फळ लवकर मिळतं. माझ्यापासून मिळणारं फल याला अंतःकरण शुद्धीची गरज असते. म्हणून अंतःकरण शुद्धीतून मिळणारं फल उशिरा मिळतं ना, मग लोकांना तेवढा दम नाही. अंतःकरण शुद्धी व्हावी, मग वैराग्य, मग मोक्ष, इथपर्यंत लोक थांबायला तयार नाही. अलीकडचं पटकन फळ मिळालं पाहिजे म्हणून ते सामान्य देवतांची उपासना करतात. त्याचं कारण पुढे कांक्षतः कर्मणाम सिद्धिं यजन्तैः देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षतः कर्मणाम सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिः भवति कर्मजा. सोपा श्लोक आहे एकदम. कर्मणाम सिद्धिं कांक्षतः. कर्मणाम सिद्धी म्हणजे कर्मापासून प्राप्त होणारं फळ, याला कर्माची सिद्धी म्हणतात. आणि त्या कर्मफल म्हणजे कर्मफलाची आकांक्षा करणारे
इह देवता यजन्ते. इह म्हणजे या मनुष्य लोकात आल्यावर, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ज्या सामान्य देवता आहे, मला सोडून बाकीच्या इंद्र चंद्र ह्या सगळ्या सामान्य देवता आहे, त्यांची ते उपासना करतात, यजन करतात. काय कारण? ही नाम कारण असं आहे, मानुषे लोके, या मनुष्य लोकामध्ये कर्मजा सिद्धी क्षिप्रम भवती, कर्मापासून प्राप्त होणारी सिद्धी लवकरात लवकर प्राप्त होते. म्हणजे कर्मफल सकाम भावनेने लवकर मिळतं, तसं निष्काम भावनेने लवकर मिळत नाही. कारण अंतःकरण शुद्धी, त्याला वैराग्य, ज्ञान आणि मग मोक्ष, हे मोक्ष नावाचं ज्ञानाचं फळ उशिरा मिळतं आणि कर्मापासून प्राप्त होणारं फळ लवकरात लवकर मिळतं. आणि ज्यांना कर्मसिद्धीची अपेक्षा आहे ते या सामान्य देवतांची उपासना करतात. ज्यांना ज्ञानाची अपेक्षा आहे, मोक्षासाठी ते माझी उपासना करू शकतात. हा कर्मलोक आहे, मनुष्य लोक आहे. इथल्या कर्माचं फळ लवकर मिळतं, तसं ज्ञानाचं फळ थोडं उशिरा मिळतं, त्याला वेळ लागतो ना. म्हणून शब्द आहे बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. आणि कर्माचं फळ लवकर आहे. व्यवहारामध्ये सुद्धा दिसते बघा आपल्याला. काही धान्य जर आपण पेरलं ते 2.5-4 महिन्यात येतं, काही धान्य वर्षांनी येतं, आणि काही धान्य किंवा काही वृक्ष जे असतात 10-10 वर्षांनी येतात. समजा आपण गावरान आंबा लावला, त्याला लवकर फळं नाही मिळत, त्याला वेळ लागतो. ते कलमा करून लावतात ना, त्याला कधी कधी आपण त्या नर्सरीत गेलो की त्याला अगोदरच फळं आलेलं असतं. मग ते लावलं का चिटकवलं त्यांना त्यांचं माहिती आहे. मग ते सामान्य, पण म्हणून शब्द काय घेतला गावरान, त्याला उशिरा फळ मिळतं. आपण एखादं धान्य पेरलं तर ते 4 महिन्यात 6 महिन्यात येतं, पण कधी कधी काही मात्र 18 महिन्याचं ऊस, त्याला जवळपास 18 महिने लागतात. तसंच आहे, कर्माचं फळ लवकर मिळतं आणि ज्ञानाचं श्रवणाचं फळ थोडं उशिरा मिळतं. म्हणून लवकर फळ मिळावं याकरता ते सामान्य देवतांची उपासना करतात, माझी करत नाही. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरी उपासिती. मग नाना प्रकारचे हेतू आहे. कोणाला इहलोकातलं फळ लागतं, कोणाला पारलौकिक लागतं, कोणाला संपत्ती, कोणाला धन, कोणाला प्रसिद्धी, हे नाना प्रकारचे हेतू. आणि या हेतूचा प्रकार असल्यामुळे यथोचिते, जशी ज्या देवतांना उचित वाटेल तशा उपचाराने म्हणजे उपायांनी मानिली देवतांतरे, त्यांनी अन्य प्रकारची देवतांतरं, देवतांचे प्रकार मानले आणि मग त्याची ते उपासना करतात. माझी नाही करत, कारण आपल्याकडे फळ उशिरा मिळतं, पण असं मिळतं की जे फळ परत कधी बाजूला होतच नाही, अविनाशी फळ आहे. पण त्या अविनाशी फळाच्या मागं ते लागत नाही, विनाशी फलप्राप्तीसाठी ते प्रयत्न करतात. येथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. वाचून देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मचे फळ सूचक मनुष्य लोकी. येथ म्हणजे या मनुष्य लोकात ज्यांना जे जे अपेक्षित असेल म्हणजे इच्छित असेल ते तैसेची पावती समजतं, सगळ्या प्रकाराने ते तसंच फळ त्यांना प्राप्त होतं. यातला एक भाव असा महत्त्वाचा आहे, मनुष्याचा संकल्प जर चांगला असेल ना तर त्याला बरोबर संकल्पानुसारच फळ मिळतं. येतं जे जे अपेक्षित. मग विनाशाची अपेक्षा करण्यापेक्षा अविनाशी फलाची अपेक्षा केली कधीही चांगली. म्हणून तर व्यवहारामध्ये म्हणतात ना, बी पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा, कारण जो सकारात्मक राहतो त्याला सकारात्मक गोष्टी मिळतात. हा नियम इथला आहे, हल्लीच्या लोकांनी आता उचलला आहे. येतं जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं, परंतु अर्जुना ते फळ कोणीही कोणाला देत नसतं, आपलं कर्म आपल्याला फळ देत असतं. परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. ज्याला जे जे मिळतं ते त्याच्या कर्माचं क्रियेचं फळ आहे. एखादा व्यक्ती म्हणतो मला लय दुःख होतं, हे तुझ्या कर्माचं फळ आहे, आताचं नाही, मागचा हिशोब आहे. एखादा म्हणतो मला फार सुख आहे, मी वाईट कर्म करूनही सुख आहे, ते आताचं नाही, ते मागचंच फळ आहे. आताचं उद्या मिळणार आहे आणि आता जे मिळतं आहे ते मागचं मिळतं आहे. मागची कर्म आता भोगावी लागतात आणि आताची कर्म उद्या भोगावी लागतात, पण ते कर्मफळ निश्चित आहे ओळख तू. म्हणे आम्हाला तर असं वाटलं देवता फळ देतात, देवता फळ नाही देत, आपली उपासना आपल्याला फळ देत असते. वाचून देते घेते अनेक,
देणारा आणि घेणारा अनेक, निभ्रांत नाही सम्यक, निसंशय सम्यक दुसरं कोणीच नाही, खरे पाहता दुसरं कोणी नाही. मग कोण फळ देतं? कर्मची फळ सूचक मनुष्यलोकी. या मनुष्यलोकामध्ये फळ देणारं कर्मच आहे, कर्मची. म्हणून मानवी देहामध्येच कर्म करता येतं, स्वर्गात कर्म नाही करता येत. तिथं केलेल्या कर्माचा फलभोग आहे. आणि मनुष्य देहामध्ये कर्म करता येतं, म्हणून फलाचं सूचन करणारं कर्मच आहे, दुसरं कोणी नाही. आणि जसं कर्म असेल तसंच फळ मिळतं. उदाहरण देतात, जैसे क्षेत्रीजे पेरीजे, ते वाचून आन न निपजे, का पाहिजे तेची देखीचे दर्पणा धारे. ना तरीकडे आतळवटी, जैसा आपलाची बोल किरीटी, पडिसाद होणे उठी निमित्त योगे, तैसा समजता या भजना. मी साक्षीभूत पै अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. उदाहरण या सगळ्या ओळींचा एकत्र विचार आहे बरं, आणि एकदाच वाचल्या. जैसे ज्याप्रमाणे क्षेत्री म्हणजे जमिनीमध्ये आपण जे पेरावं त्या वाचून, आन म्हणजे दुसरं, न निपजे निर्माण होत नाही. निपजे म्हणजे निर्माण होणं. जसं पेरावं तसंच उगवत असतं, दुसरं त्याला फळ मिळत नाही. नाही म्हणे एकाने आंबे लावले त्याला येड्याबाबळीच्या शेंगा आल्या, असं कधी होणार नाही. जसं पेरावं, कडुलिंब लावला की कडुलिंबच येणार, गोड फळाची पेरणी केली की फळच लागणार, दुसरं त्याला निर्माण होत नाही. तसं आपण कर्म करू तसंच फळ मिळतं. दुसरं उदाहरण, का पाहिजे तेचे देखीचे दर्पणाधारी. दर्पण म्हणजे आरसा. आरशाच्या आधाराने आपण जे पाहतो समोर उभं राहून तेच आपल्याला दिसतं. एखाद्याचं समजा जर काही व्यंग असेल मुखामध्ये, तर त्याने आरशाला नाव ठेवू नये. नाही म्हणे आरसा चांगला नाही, चांगलं दाखवत नाही, तसं नाही आहे. पाहिजे तेची देखीचे, आरशासमोर तुम्ही जे पाहता तेच त्याला पाहायला भेटतं. तिसरं उदाहरण, ना तरी म्हणजे अथवा. एखादा व्यक्ती डोंगरावर गेला आणि त्या कड्या कपारीवर उभा राहिला आणि आवाज दिला दरीमध्ये, असा एक आवाज दिला की पलीकडून पुन्हा दुसराचा आवाज येतो, त्याला म्हणतात प्रतिध्वनी. प्रतिध्वनीचा शोध इथं आहे. कडे आतळवटी, त्या असणाऱ्या कडे कपारीवर उभा राहिला आणि आपणच आवाज दिला तर आपलाच बोल किरीटी, पडिसाद होणे प्रतिसाद होऊन निमित्त योगे उठी. त्या निमित्ताने पुन्हा तो प्राप्त होतो की नाही. आवाज कुणी दिला? आपणच, आणि आपलाच आवाज परत आपल्याला ऐकू आला. जे पेरलं ते उगवतं, जे आरशात पाहिलं ते दिसतं. आणि जसं आपण दरीमध्ये बोललो, राम म्हटलं की रामच शब्द ऐकू येणार. तैसा समजता या भजना. तसं बाकी सगळ्या देवतांची आपण उपासना करत असतो ना, या सगळ्या भजनाला मी साक्षीभूत आहे, मी यांचं प्रकाशन करणारा आहे, पाहणारा आहे. बाकीच्या देवतांच्यामध्ये सुद्धा मीच आहे. साक्षीभूत पै अर्जुना, हेथ प्रतिफळे भावना आपुलाली. आणि आपली जशी भावना असेल, भक्ती असेल, तशीच भावना प्रतिफलित होते, फलद्रूप होते. आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला फळ मिळतं, दुसरं फळ आपल्याला मिळत नाही. आता फलात प्रकार होण्याचा उपासना हा एक भाग आहे, आणि फलामध्ये विषम प्रकार होण्याचा मनुष्याचा जन्म आणि कर्म कारण आहे, असा भाव येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.